तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर तुम्ही मागे बघितलं आपण वंडर पार्कला गेलतो, तर आता पण एका पार्कला चाललो आहे. तर तो पार्क उलवेमध्ये आहे, तर रामबाग म्हणून. तर आज आपण तिथे जाणार आहोत. तर फॅमिली, फ्रेंड्स आणि कपलसाठी खूप चांगला पार्क आहे बहुतेक. तर माझ्यासोबत आहे कुणाल, हाय गाईज, विष्णू आणि अल्ताफ. तर यांना तिघांना पण तुम्ही ओळखता. तर आम्ही आता जस्ट पेट्रोल पंपवर होतो आणि गाडीत काहीतरी पेट्रोल वगैरे सगळं टाकून घेतला आणि हवा टाकायची होती, तर तो बंद आहे. तर काही नाही, पूर्ण टाकून घेऊ. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट पुढे भेटतो. तर ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. तर गाईज, हा एक छोटासा व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी थांबलो होतं. तर बघा तुम्ही सुद्धा. गाईज, तो नवीन ब्रिज आहे जो नावाशेवा टू शिवरीपर्यंत बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. इथून एकदम पूर्ण तर दिसत नाही, पण जितका दिसतोय तितका चांगला आहे. तर तुम्हालाही बघून कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर गाईज, आम्ही फायनली आता रामबागला पोचलो आणि हा त्याचा गेट आहे. तर इथून एंट्री करू आपण आत. आणि हे बघा आपलं तिघं मित्र आता जस्ट फोटो बिटो काढून आलं. हे बघा कुणाल काय सांगशील जरा या रामबागच्या बद्दल? तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे रामबागला. तर बघा इथं रामबाग आमच्या पाठी आहे. तर आम्ही तो आता कव्हर करणार आहे जाऊन ब्लॉगमध्ये. तर एक फेरी मारली ना रामबागमध्ये, त्या इथं एक मंदिर आहे, त्यात बी आपण जाऊ. तर आपण त्या मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ. तर मग चला मग जाऊ. तर चला गाईज, आता आम्ही रामबागमध्ये एंटर करतोय आणि हा आहे मेन गेट. तर चला आता आत जाऊ. तर फायनली आता आत आलो. तर तो मागे गेट आहे. तर इथून आम्ही आत आलो आणि समोर हा व्ह्यू बघा कसला भारी आहे. हा पण एक व्ह्यू चांगला आहे आणि इकडे पण आणि त्या साईडला पण. तर आपण तिन्ही कवर करू. तर आता मी पहिले या साईडला जातो आणि बघतो कसा व्ह्यू आहे इकडे. तर चला तुम्ही पण माझ्या मागे. आणि जर तुम्हालाही इथे यायचं असेल तर लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तुम्ही इथे येऊन प्री वेडिंग शूट किंवा फोटोशूट असे खूप काही म्हणजे रील्स वगैरे काय बनवत असेल तेही बनवू शकता. आणि नक्कीच खूप चांगलं वाटतं इथं येऊन. आणि तिकडे मागं एक मंदिरसुद्धा आहे. तर आपण तिथेही जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ. तर तुम्ही व्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. तर गाईज, मी या पार्कचं तुम्हाला आता टायमिंग सांगतो. तर याचा टायमिंग आहे सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 9:30. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाईम काढून येऊ शकता. तर हा बघा फ्रेम माझ्या मागं खूप भारी दिसतंय. तर तुम्ही पण एकदा नक्कीच या आणि सगळे पॉईंट बघण्याचं ट्राय करा. तर गाईज, यांच्यात फोटो काढण्यामध्ये भांडणं होतं यांच्या इकडे मागं. कारण की पॉईंट इतके भारी आहेत तर ते विचार करतात की मी काढतं मी थांबतं माझं काढ, असं होतंय. आणि हे बघा इकडं वॉशरूमची पण सुविधा आहे, तर खूप चांगलं आहे. तर आता आपण जाऊ तिकडे अजून एक पॉईंट बघण्यासाठी. तर चल कुणाल. तर गाईज, ही माझ्या मागे सजावट बघा.
बघा कसली भारी दिसतंय. तर गाईज तुम्ही बघितला कसली भारी सजावट आहे. तर ही बघा एकदम माझ्या मागे आहे. तर गाईज हा बनवण्यासाठी बहुतेक खूप मेहनत घेतलेली आहे, पण खूप सुंदर असा दिसतो बघा तुम्ही. आणि असं बाहेरून बघितला ना तर हा बघा असं एका लवचा आकार आहे म्हणजे. आणि खूप चांगलं एन्व्हायरमेंट वगैरे आहे इथला. तर बघा हा एक छोटासा तलाव आहे आणि चांगलं आहे कारण की हा पार्कच्या एकदम मधोमध आहे ना, तर अजून भारी वाटतं. तर तुम्हाला मी हा एक व्ह्यू दाखवला आणि तुम्ही बघितला कसा आहे. तर त्याच्या पुढेच एकदम असा म्हणजे फुलांचं अजून तसेच बनवलेले आहेत सजावट, जे म्हणजे तीन चार रांगेमध्ये आहेत. तर इथे एक आहे, तिथे आणि इथं समोर. तर तुम्हाला जो स्पॉट आवडेल तिथे फोटो व्हिडिओ, तर तुम्हाला जो स्पॉट आवडेल तिथं तुम्ही व्हिडिओ फोटो रील्स काय पण काढू शकता. तर मी फोटो रील्सच्याबद्दल प्रत्येक वेळी का बोलते माहीत आहे का, कारण की इथं स्पॉट तसला भारी आहे. तर आपण विचार करतो की आपल्याला फोटोज काढायचे आहेत, व्हिडिओज काढायचे, तर आपल्याला स्पॉट भेटत नाही. पण इथं टप्प्याटप्प्यावर चांगले स्पॉट्स आहेत. तर त्यामुळे मी सांगतो की तुम्ही फोटोज व्हिडिओज काढू शकता. आणि बघा यो माणूस दमत नाही फोटो काढून. बघा कुठं पण उभा राहिला का पोच त्याचा लगेच. तर इतका भारी माणूस आम्ही सोबत घेऊन येतो. तर याला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा, तुम्हाला रोज नवीनचे नवीन पोस्ट बघायला भेटेल. तर आता कुणाला सांगितलं पब्लिकला तर तुला टाकावीच लागणार. टाकेन, दररोज टाकेन नवीन पोस्ट. हां, तर सांग जरा पब्लिकला या पार्कबद्दल. तर इथे येऊन मला खूप चांगलं वाटतं कारण की स्पॉट बी भारी आहे, लोकेशन बी भारी आहे. कारण की मी जितके बी लोकेशन फिरलो ना, या स्पॉटच्या कुठंच नाही लोकेशन. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की यायचं कारण की पिक बी काढण्यासाठी चांगला आहे स्पॉट. तर चला आता माझ्या मागे तिकडे अजून खूप कवर करायचं बाकी आहे. तर आता तिकडे जाऊ आणि तोही कवर करू आणि तुम्हालाही दाखवू. तर व्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. तर चला जाऊ आपण. चल कुणाल. चला मग. तर आमच्या सोबत गाईज यांची मस्ती बघा यांची. तर आमच्या सोबत पहाटे जेव्हा आलताप आलेला आहे कारण की आम्ही 7 वाजता निघलेला आहे, काही नाश्ता बी नाही केला. तर लोक आम्ही करून आरामात नाश्ता बिष्टा करू. तर चला पुढे आपण लोकेशन एक करू. तर गाईज तुमची छोटी मुलं वगैरे असतील तर तुम्ही त्यांनाही घेऊन येऊ शकता, कारण की इथं छोट्या मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आहेत. तर चला आपण बघू काय काय आहे इथं आत. तर बघा गाईज ही सगळी बारीक पोरांना खेळण्यासाठी सगळे साहित्य आहेत. तर तुम्ही बारीक मुलांना घेऊन आलात तरी काही तुम्हाला हरकत नाही, तुम्ही येऊ शकता इथे. आणि हा बघा तलावच्या साईडला एक बेंच आहे बसण्यासाठी. तर बघा गाईज तलावाच्या जस्ट साईडला इथं बसण्यासाठी बेंच आहेत. तर चांगली सुविधा वगैरे आहे, तर कशातच कमी नाही. तर चला गाईज हा तलाव वगैरे बघितला, आता नेक्स्ट स्पॉट बघू आपण. चला आता नेक्स्ट लोकेशन बघू. म्हणजे पॉईंट्स आहेत जागे जागेवर. आणि हा कुणाल दमला वाटतं फोटो काढून, तर चल कुणाल जाऊ. तसे जागे जागेवर म्हणजे जागे जागेवर असे चांगले पॉईंट आहेत, तर ते पॉईंट असे बघण्यासारखे आहेत. तर आता अजून नेक्स्ट पॉईंट काय असेल तोही बघू चला आपण. तर नेक्स्ट पॉईंट मला वाटतं की हा असेल म्हणजे झोका. तर बघा गाईज बसण्यासाठी खूप चांगले झोके बनवलेले आहेत आणि याची पण लिमिट आहे. तर 5 मिनटाच्या जास्त बसू नका बोलतात, पण मला तर नाही वाटत कोण 5 मिनटाच्या आधी उठत असेल. तर गाईज राज भारी वाटते बसून. तर बघा कुणाल अल्ताफ. याला कधी पण पहिले रे वरती. तर गाईज आता चला स्टोन पंप मध्ये आत चाललो. तर असेच छोटे छोटे पॉईंट आहे तिथं, पण कसं भारी वाटतं एक बघण्यासाठी, शूट करण्यासाठी. तर गाईज बघा कुठे कुठे काय काय पॉईंट आहेत ते इथून आपण बघू शकतो. तर हा एक वॉकिंग पॉईंट आहे.
करू. आणि हा मंदिर याच्याबद्दल मी बोलत होतो, तर आपण तिकडे जाऊ. आणि अजून खूप काही असे स्पॉट आहेत बघण्यासारखे, तर आपण सगळे कवर करू. ते बघा गाईस कसे प्री वेडिंग शूटिंग करतात. तर हेच मी तुम्हाला सांगत होते, तुम्ही येऊन इथे प्री वेडिंग शूटिंग वगैरे सगळं करू शकता. चला आता खाली जाऊ आपण. मी तर सांगतो एकदा तरी नक्कीच या पार्कमध्ये, कारण की कसं आहे इथलं आत येण्यासाठी काही तिकीट वगैरे काहीच नाही आहे. तर बिंदास आत येऊन फक्त जो टायमिंग आहे ना त्या टायमिंगच्या हिशोबाने या आणि थोडंफार एन्जॉय करून तुम्ही रिटर्न पण जाऊ शकता असं आहे. तर गाईज आत्तापर्यंत तरी आम्ही पूर्ण पार्क विजिट केला आहे. फक्त आता एक मंदिर राहिलं आहे, तर तो मंदिर पण आपण विजिट करू, दर्शन घेऊ तिथलं आणि तुम्हालाही दाखवू. आणि बघा हा व्लॉग एंडपर्यंत. तर तिकडे एंट्री आहे, तर त्या साईडनं आपण आलतो. तर हा बहुतेक आता यो लास्ट होता, तर तोही बघितला आपण. तर यो बहुतेक पार्क असा खूप मोठा आहे, तर तो आपण पूर्ण कवर केला आहे. बाकीचा जो आहे ना तो फ्री स्पेस आहे, म्हणजे एकदम मोकळा एरिया आहे. तर तो तुम्ही इथं आल्यावर बघू शकता. आणि मी तुम्हाला जे चांगले चांगले लोकेशन होते ना तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हालाही कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता यांना घेऊन जातो मी मित्रांना माझ्या. तर बघतो मंदिर कसं आहे, जाऊ दर्शन घेऊ मस्त मंदिराचा. चला रे. म्हणजे नेचर व्ह्यू ना खूप चांगला आहे इथे. फुलं आहेत, झाडं आहेत, झुडपं आहेत, खूप चांगलं आहे. तर आता मी इथून बाहेर चाललो. तर मंदिर इथे राईट साईडला आहे, तर आपण जाऊ मंदिर बघू मस्त. आणि समोर काहीतरी क्रिकेटचे सामने चालू आहेत, तर पहिले मंदिरमध्ये जाऊन येऊ. आणि हा काहीतरी याचा टायमिंग आहे बघा, तर तुम्ही या टायमिंगच्या हिशोबाने इथे येऊ शकता. आणि पार्किंगसाठी पण खूप जागा आहे. तर तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलं असेल तरी कार पार्किंगसाठी आहे, तिकडे बाईक पार्किंगसाठी आहे. तर म्हणजे काहीच टेन्शन नाही, तुम्ही आरामात येऊ शकता, आरामात जाऊ शकता, फक्त टायमिंगच्या हिशोबाने या. तर बघा श्री म्हसेश्वर मंदिर उत्तरपाडा. तर चला आता आज जाऊ. तर चला शूज वगैरे काढून ठेवलं इथं. आता मंदिराच्या आत एंटर झालो. आणि बघा मंदिराचाही व्ह्यू खूप चांगला येतोय. तर ही मंदिराची एंट्री आहे. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं, तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर चाललो. तर आता आम्ही तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू. तर बघा तुम्ही माझ्या मागे, म्हणजे खूप चांगलं मेंटेन केलं आहे असं बोलू शकता तुम्ही. कारण की बघा मला अजूनपर्यंत तरी कुठे घाण दिसली नाही. आणि अशी साफसफाई पाहिजे मित्रांनो. तर चला आता जाऊ. तर चला गाईज आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. हे बघा, तर आता शूज वगैरे घालून घेतो आणि जाऊ तिकडं. तर गाईज तुम्ही जर लांबून येत आहात, म्हणजे जसं की ट्रेननी येत आहात, तर तुम्हाला नेरूल किंवा बेलापूर स्टेशन बेस्ट असेल. तर तिथं उतरून तुम्ही बस किंवा रिक्षा वगैरे पण घेऊ शकता. ऑटो शेअरिंगवर पण भेटतो आणि डायरेक्ट पण भेटतो, तर तुम्ही घेऊ शकता. कारण की ते बघा किती ऑटो चालले तिकडून, आणि ते म्हणजे याच जागेवरनं फिरून जातात, तर तुम्हाला ते इथे ड्रॉप करू शकतात. तर तुम्ही या प्रकारे इथे येऊ शकता. आणि जवळपास असेल तर तुमच्यासाठी खूपच चांगलं आहे. आणि स्वतःची गाडी वगैरे असेल तरी तुम्ही येऊ शकता इथे. तर हा प्रोसेस आहे इथे येण्याचा. बाकी तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आम्हाला जास्त काही नेगेटिव्ह पॉईंट्स भेटले नाही, सगळे प्लस पॉईंटच आहेत. आणि बघण्यासारखं आहे पार्क. तर आपण आता विष्णूला विचारू, विष्णूला कसा वाटला हा पार्क.
कारण की आता आम्ही बाहेर निघणार आहोत आणि घरी जाणार आहोत. तर मी याला लास्टचा विचारतो की कसा वाटला याला. तो विष्णू तेरे को कैसा लगा पार्क अब तक, क्योंकि अभी अपन जाने वाले हैं ना बाहर, तो तेरे को बता कैसा लगा. मुझे बहुत अच्छा लगा यहाँ पे आके, क्योंकि यहाँ पे नेचर से रिलेटेड बहुत अच्छी अच्छी चीज़ें भी है. और मैंने अभी यहाँ पर जितना भी घूमा मेरे को सब यहाँ पे प्लस पॉइंट ही लगे. कुछ ऐसा भी नहीं लगा कि जो अजीब हो, सब अच्छा ही लगा यहाँ पे. और अभी हम लोग देखते थोड़ा घूमते यहाँ पे, और घूम तो लिया पूरा. अभी बाहर जाएंगे, कुछ देखेंगे वहाँ पे, कुछ खाने वाने के लिए रहा तो खाएंगे वहाँ पे. अगर तुमको भी यहाँ पर आना रहेगा तो आपका पर्सनल डिसीजन है. मैं तो बोलूँगा आपको यहाँ पे ज़रूर आना चाहिए एक बार, फॅमिली के साथ या फिर कैसे भी आपको जो अच्छा लगे. तर आम्ही तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही फॅमिली, फ्रेंड्स, कपल्स जो कोणी असो, इथं येण्यासाठी काही असे रिस्ट्रिकेशन्स वगैरे काही नाही. फक्त टायमिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही येऊ शकता, फक्त टायमिंग तुमचा मेंटेन करा आणि त्या टायमाला तुम्ही या. तर बघा इथं फवारणी वगैरे एकदम टाईम टू टाईम होते आणि खूप चांगलं आहे हे. तर चला आता आम्ही बाहेर चाललो. तर आता आपण पूर्ण पार्क विजिट केला. तर काय जे बघा कुणाल अल्ताफ पण आलं इथं. तर ते तिकडे गेलं तर मॅच बघायला. इकडं मागं मॅच आहे ना, तर ते मॅच बघायला गेलं तर. आणि तुम्हाला अजून एक मी काहीतरी दाखवतो. तर इथं फूड स्टॉल्स आहेत, पण त्यांचं कसं आहे ते संध्याकाळी ओपन असतात. तर आपल्याला तर सध्या इथं काय भेटणार नाही. तर आम्ही विचार केले तिकडे ओलव्यामध्ये जाऊ, काहीतरी खाऊ मस्त, कारण की सकाळी नाश्ता पण नाही केला आम्ही. तर व्लॉग एंड करतात आम्ही इथंच. नाही करा का ना एंड. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.